मित्रांनो, शरीराने अपंग असणारी माणसं ही समाजासाठी आणि जगासाठी धोकादायक नसतात, पण मनाने अपंग असणारी माणसं समाजासाठी आणि जगासाठी नक्की धोकादायक असतात. या लोकांना नेहमी असं वाटतं संपूर्ण जगाचं सुख मला मिळावं आणि बाकीची सगळी खड्ड्यात जावं. या मनोवृत्तीची माणसं की पैशासाठी, संपत्तीसाठी आणि सत्तेसाठी कोणत्या थराला जातील सांगता येत नाही. म्हणून यांच्यापासून आपण कायम सावध राहिलं पाहिजे. नमस्कार, मी पांडव सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपला विषय मोडावं त्यांनी आणि बांधावं आम्ही. की माणसाचं कसं सगळं बरं आहे की अगदी त्याला चांगलं, मस्त, सुंदर, व्यवस्थित, आयतं आणि मजबूत घर त्याला मिळतं आणि त्याला कुणी हातसुद्धा लावत नाही आणि न मागता सहज मिळतं. आणि म्हणून हा माणूस तरी पण कधी आपल्याला सुखी, समाधानी दिसत नाही. पण जर का या माणसाला समोरच्या एखाद्याचं घर जर खूप छान वाटलं, सुंदर वाटलं, तर त्याच्या मनामधली एक प्रवृत्ती उफाळून वरती येते आणि त्याला असं सहज वाटून जातं समोरचं छान सुंदर दिसणारं घर आपण मोडावं आणि तो एका क्षणामध्ये ते घर मोडून टाकतो. म्हणून तर हा सुखी किंवा समाधानी नाही. परंतु आम्हाला असं कधी वाटत नाही. आम्हाला असं घर की जे घर सुंदर आहे, जे घर मस्त आहे, चांगलं आहे, मजबूत आहे आणि सहज मिळालं असं आमच्या बाबतीत मात्र घडतच नाही. तरी देखील आम्हाला असं कधी वाटत नाही की दुसऱ्याचं घर पाहून त्याला मोडावं, त्याला उद्ध्वस्त करावं, अशी आमची धारणा कधी होत नाही. म्हणून आम्ही मनापासून खूप सुखी आणि समाधानी आहे. यासाठी मित्रांनो, एक दृष्टांत. एक चिमणी आणि एक चिमणा एका झाडावरती राहत होते. अचानक एक प्रचंड वादळ आणि पाऊस बरोबरच येतो. एक शिकलेला आणि एक शहाणा माणूस या वादळामध्ये, या पावसाच्या सडाक्यामध्ये सापडतोय आणि ताबडतोब ते आडोसा घेण्यासाठी त्या झाडाच्या बुंध्याजवळ येतो आणि सहज त्याचं लक्ष समोर जातं तर एक सुंदर, आकर्षक आणि सुबक असं एक घरटं त्या झाडाला लोंबकळत होतं. आणि त्याला सहज त्याच्यातली बघता त्याच्यातली ती प्रवृत्ती जागी झाली आणि सहज त्याने हात वरती केला आणि त्याला वाटलं की हे झाड आहे, ह्या झाडाला लटकलेलं हे घर आहे, आपण हे मोडून टाकावं, उद्ध्वस्त करावं. आणि त्याच्यातली ती प्रवृत्ती जागी झाल्याबरोबर त्याने हाताने ते जे घरटं होतं ते खाली ओढलं आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिलं. मित्रांनो, हा जो संपूर्ण चाललेला प्रकार होता ते चिमणीनं आणि त्या चिमणाने एका फांदीवरती बसून पाहिला होता. पाऊस संपतो, वादळही संपतं आणि तो माणूस त्या वाटेने निघून जातो आणि ती चिमणी आणि चिमणा त्या ठिकाणी आपल्या घरट्याजवळ येतात. ते उद्ध्वस्त झालेलं घरटं पाहून त्या चिमणीला अतीव दुःख होतं आणि तिला असं वाटतं, काय केलं होतं त्या माणसाचं आम्ही, का त्याने आमचं घरटं मोडलं, का उद्ध्वस्त केलं. आणि म्हणून मोठ्याने ती हमसून दुमसून रडायला लागली. मित्रांनो, ती चिमणी. पण चिमणा काय म्हणाला, ए चिमणी, अगं अंधार दाटून आला आहे, चल आपण सकाळी सूर्य उगवल्यानंतर लख्ख प्रकाश पडेल आणि लख्ख प्रकाश पडल्यानंतर
मग आपण पुढं काय करायचे ते पाहू. आणि त्याने आपल्या पंखामध्ये असं बळ आणलं, पंख पसरले आणि चिमणीला सांगतोय, चल माझ्या खुशीत निवांत झोपून जा. आणि सकाळी उठल्याबरोबर सूर्याचं दर्शन होतं, लख्ख प्रकाश पडतो. चिमणी मात्र कशी गाढ झोपलेली होती. चिमणा हाक मारतो, अगं चिमणी उठ. अगं सूर्य उगवला, लख्ख प्रकाश पडला, आपल्याला नवीन सुबक आकर्षक अगं आपल्याला घर बांधायचं आहे. आणि ती चिमणी उठते आणि कामाला लागण्याच्या अगोदर तिला रात्रीचा प्रकार आठवतो आणि ती कशी म्हणते, आपण घर बांधू, परंतु का रे ह्या माणसाने आपलं घर का मोडलं, आपलं घर याने का उद्ध्वस्त केलं. आणि त्यावरती तो चिमणा म्हणतो, अगं घर पाडणं त्याच्या हातात आहे, पण घर बांधणं आपल्या हातात आहे ना. अगं असं का तुला वाटत नाही की कोणतरी आपल्याला येईल, मदत करेल, आपल्याला आयतं घर कोणतरी देईल. असं वाटायला आपण काय माणूस आहे. अगं आपण तर पक्षी या, आणि पक्षाला कोण आयतं घर देतं का, पक्षाला एवढं सुंदर घर कुठं मिळतं का. अगं नाही, आपणच आपलं घर आपल्या प्रयत्नातून आणि आपणच उभं करायचं असतं. हा नियम चिमणाने चिमणीला सांगितला. आणि दोघं एका फांदीवरती बसली होती आणि पुन्हा चिमणीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ते पाणी ती थोडे वेळ हसतही होती आणि थोडे वेळ ती रडत पण होते. चिमणाने विचारलं, आता काय झालं. त्यावेळेस ती म्हणाली, आपल्या प्रवृत्तीबद्दल मला हसायला येतं आणि माणसाच्या प्रवृत्तीबद्दल मला रडायला येतं. का रे, या माणसाला अशी दुर्बुद्धी कुठून येते. दुसऱ्याचं छान बघितलं पाडावं वाटतं, मोडावं वाटतं, उद्ध्वस्त करावं वाटतं. ही त्याची मनोवृत्ती ना. त्यामुळं आयुष्यात तो कधी सुखी पण नाही आणि समाधानी पण नाही. अरे त्या प्रवृत्तीमुळे मी रडते. आणि आपली प्रवृत्ती मात्र अशी आहे, त्याने कितीही वेळा मोडलं तरी आपल्याला पुन्हा पुन्हा नवीन आकर्षक सुंदर चांगलं घर तर बांधावं वाटतं, पण दुसऱ्याचं मात्र कधी मोडावं असं वाटत नाही. या प्रवृत्तीबद्दल मला मात्र हसायला येतं बघ. आणि त्यावरती त्यांनी सांगितलं, ही गोष्ट जर या जंगलामधल्या पशुपक्ष्यांना कळत असेल तर हे माणसांना का कळू नये. हा मोठा गंभीर आणि चिंतनाचा विषय आहे. म्हणून मला सर्व पालकांना, आईवडिलांना सांगायचं आहे, आपल्या मुलांना नक्की सांगा, जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचं असेल तर बाबांनो, कष्टाला पर्याय नाही. मित्रांनो, हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे. जर आपल्याला आवडलेला असेल तर कमेंट करा, लाईक करा. आणि जर आपण आपल्या मित्र मैत्रीण नातेवाईक यांना जर पाठवलेला नसेल तर जरूर पाठवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे आपल्याला पाठीमागचे व्हिडिओ आणि पुढे येणारे व्हिडिओ यांचा आपल्याला मनमुराद आस्वाद घेता येईल. नंतर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.